नमस्कार फ्रेंड, मी आहे दीपाली। माझ्या या रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त खूप छान अशी सरळ आणि सोपी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि सर्वांच्याच आवडीची, कारण की आमच्या घरामध्ये खूप सर्वांना आवडते बरं का। याच्या अगोदर पण मी अपलोड केलेली आहे चॅनलवरती। तर आता इकडे भरपूर पाऊस चालू आहे, तर पावसामुळे मुलाला स्कूलला सुट्टी दिलेली आहे। तर म्हटलं आज सुट्टी आहे तर काहीतरी वेगळं बनवूया। चला तर मग आज आम्ही बनवणार आहे मसूर पाक। आता मुलाला गोड माझ्या खूप आवडतं बरं का खाण्यासाठी, मी तेवढं एवढं खात नाहीये। तर मुलाला पण ट्युशनला जायचं आहे, ट्युशनची तयारी झाली। म्हटलं तुम्ही जा, मी तोपर्यंत बनवून ठेवते। आता चाय ठेवलेली आहे गॅसवरती, मी चाय पिणार आहे। म्हटलं तर नंतर रेसिपी शूट करू, नंतर समोर रेसिपी काढूया। आता मुलाला जायचं आहे ट्युशनला, मुलगीची पण तयारी चालू आहे, ती तिची केस विचारत आहे। तर म्हटलं चला तुमच्याबरोबर मस्त याच्या अगोदर पण रेसिपी शेअर केलेली आहे, पण मजा धमाल मस्ती आणि गप्पा हे तर आपल्या रोजच असतात रेसिपीमध्ये। चला मग आपण मस्त आज रेसिपी बनवत आहोत, भरपूर दिवस झाले बनवलेली नाहीये आणि याच्यासाठी बनवून ठेवायला लागले। जेवण झाल्याच्या नंतर काहीतरी गोड पाहिजे खाण्यासाठी आमच्या मिस्टरांना, माझ्या मिस्टरांना सॉरी मिस्टरांना। तर मग तीच बनवायची होती। मग घरामध्ये माझ्या बेसन पण नव्हतं, होतं दुकानातलं, पण म्हटलं नको मला ते नाही यूज करायचं, मी माझं दळून आणते आणि नंतर बनवते। चण्याच्या डाळीपासून बेसन होतं, मी छोटावाला ब्लॉग टाकलेलाच आहे, तुम्ही बघितलाच असा मिनी ब्लॉग टाकलेला आहे। तर त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की मी बनवणार आहे म्हणून मसूर पाक। तर चला मग आज मसूर पाक बनवायचा आहे। तर कसा होतो, कसा नाही, चुकतोय का बिघडतोय, चला मग तुम्ही पण बघा, कंटिन्यू राहा। आणि आपल्या चॅनलला सबस्क्रायबर केलं नसेल तर नक्की सबस्क्रायबर करा। आपल्या चॅनलवरती नवनवीन रेसिपी परत ब्लॉग्स येतच असतात तुम्हाला बघायसाठी, आणि थोडी कॉमेडी पण असते, असं काही नाही की। चला मग चॅनलला सबस्क्रायबर केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्रायबर करा आणि आवडलं ते लाईक करायला विसरायचं नाही, नक्की लाईक करा। चला मग वेळ न घालवता आपण सुरुवातीला अगोदर चाय करून पिऊया, नंतर मग सुरुवात करूया गोडानीच, कारण की अगोदर मी चाय ठेवलेली आहे गॅसवरती। बघा गुळाची चाय बनवलेली आहे, थोडं समजून घ्या कारण की कॅमेरा व्यवस्थित नाही लावता येत बरं का। आता चाय ठेवलेली आहे गॅसवरती, आता मी चाय बनवते। आता भरपूर दिवसापासून सांगते बरं का, एक मिनिट, भरपूर दिवसापासून सांगते की चाय प्यायची नाहीये, बंद करायची, पण पाऊस चालू झाला मधातच। चला म्हटलं आता नंतर गुळाची चाय चालू आहे बरं का, गुळाचीच पेते आणि याची पेत नाहीये, साखरेची। एवढं तेवढं चाललंय, असं डायरेक्टच नाहीये की बंदच केलंय म्हणून, तसं नाहीये, एवढं तेवढं चालू आहे, बंद आहे। चला मग आता मस्त त्याच्यामध्ये आलं टाकलेलं आहे, आल्याची चाय प्यायची, नंतर आपण रेसिपीला सुरुवात करूया। ए चल रे उठ आवर, चल टाइम होतो परत ट्युशनला जायला। त्याला दूध बिस्किट खाऊन वाटं लावलं ना, मग मी माझी फ्री, कारण की मला पण रेसिपी शूट करायची आहे, ते पण जातात, बाईचं पण केस विचारायचं आहे, बसली ती। तुला नाही द्यायचं, तुला नंतर देऊ ना, भैयालाच देते। अगोदर चाय बनवून दिली ना टेन्शन राहत नाही, मी पण पिऊन घेतली, परत मग माझे भांडे वगैरे भरपूर पडून रेसिपी शूट करताना, आणि माझं हे पण होणार नाही, चाय पिणं होणार नाही। म्हटलं अगोदर चाय पिऊन घेऊया। आणि मस्त गावरान तुपापासून मी बनवत आहे बरं का, घरचंच तूप आहे, माझी मम्मी देते। मी तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, पण मी गावरान तुपापासूनच बनवते मसूर पाक, आणि एकदम क्रिस्पी खूप छान बनतो बरं का, लाजवाब। आणि तुमच्याकडे जर नसेल ना तूप, तर तुम्ही तेलामध्ये पण यूज करू शकता, हरकत नाही आहे, पण मी शक्यतो तुपातलाच बनवते, कारण की माझ्याकडे तूप भरपूर अवेलेबल आहे, त्याच्यामुळे मी काही पण करते तर तुपामध्येच। आणि परत एक घेवरची रेसिपी लवकरच तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे, ती पण अजिबात मिस करायची नाही बरं का, सर्वांनी बघायची। अगोदर ही बघा, नंतर ती बघा। आता ती सध्याच नाही येणार, पण ती पण मी टाकणार आहे। गुळाची चायची रेसिपी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेली आहे, नक्की जाऊन सगळ्यांनी चेकआउट करा। आणि मी आता जास्त करून गुळाची चाय प्यायला लागेल, साखरेची पेत नाहीये। चला आता चाय पिऊन घेऊया। आता मधामध्येच आम्हाला आलेलं आहे काम की मुलाला नेऊन सोडायचं आहे। आता मी व्हिडिओसाठी तयार झालेली आहे, घरामध्ये असली की मी मॅक्सीच घालते, तेच मला कम्फर्टेबल वाटतं बरं का।
तर व्हिडिओ शूट करायचं म्हणून चेंज केलं, कधी कधी ते पण चेंज करत नाही, त्याच्यावरच आपले व्हिडिओ असतात. ज्यांना आवडतात ते बघतात, ज्यांना नाही आवडत ते नका बघू, काही जबरदस्ती नाहीये. चला मग चाय बनवून पिऊया. आणि आमची बाई केस विचारासाठी बघा थांबलेली आहे कॅमेऱ्याच्या बाजूला. मला केस विचारून दे, केस विचारून, ती परत शूट करायला लागली तर होणार नाही, त्याच्यासाठी चला मग चहाला प्यायच्या. मस्त आलं टाकून बनवलेली आहे चाय. आणि खरंच भरपूर वेळा ट्राय केले चाय बंद करणार, पण पाऊस गेल्याच्या नंतर मी नक्कीच बंद करणार आहे चाय. आता 2 दिवस झाले वर्कआउट बंद आहे, सुट्टी असल्यामुळे सुट्टी, वर्कआउटला पण सुट्टी. आज म्हटलं होतं संध्याकाळच्या वेळेला करूया वर्कआउट, पण आज आता व्हिडिओ रेसिपीचं शूट करायचं होतं, त्याच्यामुळे होतच नाही. चला मग जाऊ दे, आता उद्यापासून मुलं सकाळी स्कूलला जाणार आणि मग आपलं कंटिन्यू रुटीन चालू राहणार. कंटिन्यू रुटीन राहिलं तर मग टेन्शन राहत नाही. आणि मधामध्ये 1 दिवस गॅप घेतलं तर मग गॅपच होतो, असं होतंय माझ्याच्यानं. चला मग अगोदर चाय पिऊन घेऊया. आणि गरम गरम चाय मी पित नाही, थोडी नॉर्मल थंडी होती ते, नंतरच चाय पिते. चाय पिऊन झाल्याच्या नंतर मुलाला सोडायला जायचं आहे, मग त्याला आल्याच्या नंतर रेसिपी शूट करायची आहे. आणि हा लवकरच आपले एक छान अशी पोस्ट गुड न्यूजची चॅनलवरती आपल्या येणारच आहे, नक्की सगळ्यांनी बघा. आणि या गोष्टीचा खूप मला आतुरतेने मी त्याची वाट बघत होते. एका व्हिडिओमध्ये बोललेले होते, भरपूर म्हणजे सगळेच यूट्यूबमध्ये काम करतात त्यांना पण मी पोस्ट टाकणार आहे, नंतर तुम्ही बघा 2 दिवसांनी. सध्याच नाही झालेलं कन्फर्म, त्याच्यामुळे नाही बोलत, कारण की कन्फर्म झालं तेव्हाच पोस्ट तुम्ही बघा. आणि टाइम पडत व्हिडिओ पण बनवून आपण थोड्या गोष्टीमध्ये आपण आपला आनंद व्यक्त केला पाहिजे, मला तरी असं वाटतंय. तर असं काही नाही मोठाच आनंद पाहिजे याचा विषय नाही आहे, छोट्या छोट्या आनंदामध्ये पण आपला आनंद व्यक्त करायचा आहे आणि त्याच्यातलेच आहे. तर 2 दिवसांनी नक्की त्याचं हे होणार आहे. चला मग भरपूर रेसिपी मोठी होती, गप्पा पण भरपूर चालू झाले आपल्या, रेसिपी पण शूट करायची, चाय प्यायची, मुलीचे केस विचरायचे. परत एकदा जाते आमची मुली, हे बघा केस विचरायचे. आता काल संडे होता, केस धुतलेले, तिनंच तिचे केसाला तेल लावलेलं, त्याच्यामुळे आता वेण्या घालावं लागतं. ते तेल जरा जास्तच लावावं लागते, मी तेवढं नाही लावत. आणि ते तेल नाही चिपचिप होत नाही, छान राहतात केस. ते तेल तुम्ही घेऊ शकता बरं का. चला आता चाय पिते, भरपूर गप्पा झाल्यात, भरपूर अशा गप्पा झालेल्या आहे आपल्या. आता आपण वळूया आपल्या रेसिपीकडे. चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. कढई ना जशी या रूममध्ये शिफ्ट झाली तशी ही कढई ठेवून दिलेली आहे, पण आज आता आपल्याला शूट करायचं आहे त्याच्यामुळे ही काढलेली आहे. त्यासाठी एक टोप घेतलेला आहे छोटासा मिनी. एकदा व्यवस्थित कॅमेरा सेट करते बस, म्हणजे सगळं तुम्हाला प्रॉपर दिसायला. आता सर्वात प्रथम तूप काढून घेते एका डब्यामधून. किती लागते तूप त्याच्यानुसार आपण तूप काढून घेऊया. तूप मी जास्त घेतलं तरी चालतं, त्याचा काही विषय नाही, परत कमी पडायला नको. आपल्याला गरम करून घ्यायचे तूप. आणि प्रत्येक तळणीच्या वस्तू मी तुपातच बनवते, कारण की माझ्याकडे तूप आहे ऑलरेडी, त्याच्यामुळे मी तुपातच बनवते. मला तुपातच बरं पडते, कारण की तेल जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तेल यूज करा, काय हरकत नाही. वाईज व्यवस्थित येण्यासाठी माईक लावून घेतला, म्हटलं व्यवस्थित यायला पाहिजे. आता गॅसवरती आहे ना तूप गरम करायला ठेवूया. तूप आपलं व्यवस्थित गरम होते. हवा भरपूर सुटलेली आहे, पाऊस आमच्याकडे भरपूर तेज आहे. 2-3 दिवस झाले सारखा कंटिन्यू पाऊस चालू आहे. पावसाचा विषय आज इकडे लय गंभीर झालेला आहे, खूपच पाऊस चालू आहे. आता चण्याचं पीठ आहे ना ते चाळून घेऊया आपण, त्याच्यामध्ये गिठळी व्हायला नको, चाळून घेतलंच बरं पडतंय. तूप पण व्यवस्थित गरम होते. आता तुम्हाला किती बनवायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही आकाराने घ्या. चाळणी घेते, एकदा चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आपल्याला.
म्हणजे गिटुळ्या सगळ्या फुटतात आणि व्यवस्थित बनते. त्याच्यामुळे घेताना चाळून घ्यायचं आहे. किती बनवायचं त्याच्यानुसार तुम्ही बनवायला घ्या. मी 1 वाटीभर घेणार आहे, बस जास्त नाही बनवायचं मला, कारण की जास्त परत बनवता येतो. मग जास्त प्रमाणामध्ये मी बनवून नाही ठेवत. आणि चण्याचं पीठ माझ्या घरचंच आहे, दळून आणलं आहे आत्ता 2 दिवसापूर्वी. शक्यतो तुम्ही तुमच्याकडं नसेल तर तुम्ही मार्केटचं पण घेऊ शकता, हरकत नाही, चालेल. साखर घेते आता. आपला गॅस ऑन करून घेऊया. लायटर बघा लक्षातच राहत नाही, मी कुंकट येते तर. त्याच्यामध्ये साखर. काय झालं का, तुला जायचं आहे का? नंतर या, तुझ्यासाठी ठेवते मी. हा बरं का, जाऊ दे, लहान बाळ आहे ग. पावडर ती पडदा असा कर ना, मी शूट करून राहिले रेसिपी. तिकडे बघ पोहे. आता गोड तुमच्यानुसार घ्या. बघा साखर घेते मी 1 वाटी भरून. आता त्याच वाटीने मी 1 वाटी हे घ्यायला लागले, काय चण्याचं पीठ. बघा बोलता बोलता काही वेळेस लक्षात राहत नाही. त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकूया आता. हां जा. आपलं तूप पण व्यवस्थित कडलेलं आहे, तुम्हाला आवाज येतच असं. तूप छान कडले, सुगंध खूप छान आहे. आणि तुपामध्ये जर बनवलं ना, बापरे, 1 नंबर, अतिउत्तम. तुपामध्ये जर बनवलं तर. आता 1 वाटी भरून आपल्याला लागतंय ना तेवढं घेतलं, आणि जे राहिलं एक्स्ट्रा ते साईडला काढून ठेवलेलं आहे, चाळलेलं. तर तूप पण व्यवस्थित गरम झाले आपलं. आता फक्त आपल्याला पाक चांगला हे करून घ्यायचा आहे. एकतारीच करायचा आहे, जास्त घट्ट नाही करायचा आणि पातळ पण नाही करायचा. आता आहे ना, आपल्याला काय करायचं आहे, आपण जे पीठ घेतलेलं आहे ते पीठ मी एका टोप्यामध्ये काढून घेतलेलं आहे, आणि थोडं जरा एक्स्ट्रा बनवून घेते मी. अर्धी वाटी घेतली शिल्लक, जास्त गोड नको आहे. 2 म्हणजे 2 चम्मच शिल्लक, जास्त नाही घेतलेले. बार काय आहे ग तुला इकडे चालले मी. एवढ्या लवकर चालली ट्युशनला? तू काहीच नाही खाल्लं? तुला मसूर पाक खायचा आहे ना? मग कोणाचा मोबाईल आणला तू? मम्माचा घेतला आहे का तुझ्या? पप्पाचा घेतला? आत्ताच होत नाही बाळा, थोड्या थांबून झाल्या, थंड झाल्याच्या नंतर देते. हां आता ह्याच्यामध्ये हे घेतलेलं आहे ना बेसन पीठ. आता त्याच्यामध्ये आपल्याला गरम झाले, हे गरम तूप आहे ना, मला तर असं वाटते तूप कमी पडन, तूप परत घेते म्हणून. तूप याच्यामध्ये टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं. तूप परत काढून घेते कारण की तूप कमी पडेल त्याच्यामध्ये. मिक्स कर. काही खाल्लं नाही का तू? तर बिस्किट नाही, दूध नाही, काहीच नाही.
आता ना मिक्स करून घेतलं आहे. तूप काढून घेते. परत दुसऱ्या डब्यामध्ये तूप आहे. बाय. आता आहे ना मस्त करून घेतले बघा. जवळून धावते. गरम आहे. माझे हात लागले. बाय बाय. तूप आता सगळं काढून घेऊ. थोडं गरम तूप याच्यात टाकलं ना मग सगळं तूप व्यवस्थित येते. आता डब्बा वगैरे घासून काढला तरी पण चालतंय. थोड्याशा गप्पा पण होतात. आपली रेसिपी होती. मी काय कधी तूप बनवत नाही बरं का. कधी तुपाचा व्हिडिओ आला का तुमच्याबरोबर. सगळं माझी मम्मा देते त्याच्यामुळं मला काय बनवायची गरज नाही आहे. माझी मम्मीच बनवते तूप घरी. त्याच्यामुळे मला टेन्शन नाही आहे कोण्या गोष्टीचं. तुपाचे डबे भरून भरून आता आहे ना आपलं सगळं व्यवस्थित पाक करून घेऊ आपण. आता हात एकदा माझे साफ करून चांगला पाक बनवून घ्यायचा आहे आपल्याला. खरं सांगू का, मला नॉनस्टिकची कढई खूप आवडायची. पण अगोदर आपल्याजवळ वस्तू नसली ना तर आपल्याला त्याचं लय हे वाटते की बापरे माझ्याकडे नाही ना. आल्यावर त्याची किंमत नसते माणसाला. ही मी यूज पण करत नाही, ठेवून दिलेली आहे. मी म्हटलं आता हे बनवायचं आहे ना मसूर पाक, तर मग याच्यासाठी काढावी. याच्यानं जास्त चिटकत नाही आहे, छान बनते. त्याच्यामुळंच मी काढली होती, नाहीतर मी काढत नाही आहे. फक्त एक तारी बनवायचा आहे, अजून नाही झालेला. थोडी वाट बघूया. आणि खरंच माझ्या रेसिपी कशी वाटतात नक्की कमेंट करून सांगा. कमेंट करा. तुमच्या कमेंटनं परत मला करायला जसं हे वाटते, परत नवनवीन रेसिपी तुमच्याबरोबर घेऊन यावं वाटते. आणि नक्की मला कमेंट करत जा कोणची रेसिपी पाहिजे. आणि घेवरची रेसिपी लवकरच तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. आज याच्या अगोदर मी कधीच बनवलेलं नाही, पण मी ट्राय करणार आहे. बघूया कसा बनतो आहे, ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी. घेवरची रेसिपी लवकरच तुमच्याबरोबर बघूया ट्राय करून. लागला थोडा घट्ट व्हायला. याच्यामध्ये केसर पण टाकतात. मी ना याच्यामध्ये केसर टाकलेला माझ्याकडे नाही, पण संपला आहे. होता माझ्याकडे. मी गावी गेले ना तर त्याच्यामुळं मग तो फ्रीजमध्ये होता, तर त्याला हे झालं, बुरशी लागली. त्याच्यामुळं मग मी तो फेकून त्याला साफ केला. तेव्हा केसर वगैरे टाकतात, इलायची टाकतात, पण मी न इलायची ना केसर काहीच नाही टाकू राहिले. तुमच्याकडे अवेलेबल असेल तुम्ही टाका. माझ्याकडे केसर नाही आहे, इलायची आहे, पण मला नाही टाकायची. मी असाच छान लागतो. लागलं तुटायला थोडं. एक वेळेस माझ्याकडून असंच 2 मिनटं मी बाजूला गेले तर बिघडला होता. फक्त एक तारी पाक पाकाचंच मेहनत आहे, बाकी काहीच नाही आहे. इझिली कोणी पण बनवू शकते. व्यवस्थित पाक करून घेऊया. आणि आमच्या बाजूवाली एक छोटीशी मुलगी मसूर पाकासाठी बसलेली आहे खाण्यासाठी. बोलले मला खाऊन जायचं आहे. आणि तिचे पप्पा आलेले बोलवायला की बोलले मला नाही जायचं. म्हटलं बस नंतर जा बाळा खाऊन. आमच्या घरी नेहमी येते. आता स्कूल चालू झाल्यापासून ती एवढी येत नाही आहे, कारण की तिला पण स्कूल आहे. माझे मुलं पण स्कूलमध्ये जातात, वेळ नसतो. नाहीतर ती येत बसलेली आहे ती मोबाईल बघत समोर तिच्यामध्ये.
थोडा राहिलाय. चला मग आपण पटकन बनवून घेऊया. चला आता पाक मस्त झालेला आहे. एक तारी हे बघा झालेला आहे. एक तारी. आता त्याच्यामध्ये आहे ना आपलं बेसन टाकून द्यायचं. त्याच्यामध्ये स्लो करते गॅस. मिक्स करून घ्यायचं. गिटुळ्या होत नाही. तर मी त्याचा गॅस पण चालू केलेला आहे तुपाचा. तूप पण हे करून घेऊया. त्याच्यामध्ये हे टाकायचं आपल्याला तूप पण गरम झाले. गरम एक चम्मच सोडत चालायचं. पाठीमागचा कॅमेरा करून धावते मी तुम्हाला. 1 मिनिट हां. बघा गॅसची फ्लेम स्लोच करायची आहे. बघा किती छान फुलतो. थोडं तूप टाकत चालायचं. जास्त फास्ट नाही करायचा गॅस. एकदम छान असा फुलतोय. जोपर्यंत ते तूप येत राहील तोपर्यंत तूप या तेल आपण टाकत राहायचं. आणि तूप पण गरम करायचं बरं का. हे बघा जोपर्यंत असं फुटल्यासारखं होत नाही तोपर्यंत आपण तूप टाकत राहायचं त्याच्यामध्ये. आता तूप ते एवढं घेणार नाही कारण की मस्त ते फुललेलं आहे. बघा आता आपलं मसूर पाक रेडी झालेला आहे. आता आपण तुमच्याकडं कोणता डब्बा आहे तुम्ही कशामध्ये टाकता त्याच्यामध्ये टाकून घेऊया. आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. आता तूप सोडायला चालू केलेलं आहे त्याने. आता आपल्याला टाकायची काही गरज नाही आहे. आता मी टिफिन घेतलेला आहे. याच्यामध्ये आपण ते पूर्ण बेटर टाकून देऊया. याच्यात बसणार नाही आहे. मोठं घेते. याच्यामध्ये तेल वगैरे काहीच लावलेलं नाही आहे बरं का. मी याच्यामध्ये टाकून देऊया आपण. आता जे समजा तूप एक्स्ट्रा झालेलं आहे ते असंच राहू द्यायचं आहे. नंतर आपल्याला येळून घेता येते तूप थंड झाल्याच्या नंतर. थंड झाल्यावर आता काढून घ्यायचं आहे. म्हणजे चांगलं थंड करून घ्यायचं 1-1.5 तास. आणि मग नंतर आता ना व्यवस्थित सेट करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. आता आपण थंड झाल्याच्या नंतर कट करूया कारण की भरपूर गरम आहे बरं का. हे 1-1.5 तास चांगलं थंड करून घेऊ. नंतर आपण त्याचे कट करू. आता ना नॉर्मल थंड होतं तेव्हाच मी कट करून घेतलं. ते काही दावलं नाही. आता आपण हे खूप छान झालं. खुसखुशीत झालेलं आहे. अगोदर एक कोपरा काढून बघूया. फुटलं पहिलं. आता व्यवस्थित बघू शकता. आणि भरपूर वेळेस बनवलेलं आहे मी बरं का. एकदम असा सॉफ्ट झाला आहे बघा. चला आता सगळे काढून घेऊया असेच व्यवस्थित. बघा एकदम मसूर पाक एकदम सॉफ्ट नरम तोंडात टाकताच विरघळता असा झालेला आहे. खूप छान झाला आहे. चला मग तुम्ही कधी बनवता नक्की एकदा ट्राय करा बरं. चला मग तुम्ही कधी बनवता हा मसूर पाक नक्की एकदा ट्राय करा.
आणि खूप भन्नाट चवीचा झालेला आहे. हे बघा एकदम आता सॉफ्ट झालेला आहे, तोंडात टाकताच विरघळतात एवढा खायला चवदार आहे आणि बनवायला सोपं आहे. चला मग आता कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडलं तर नक्की एक लाईक करा. भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईबर करा, लाईक डन करा. भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. बाय.